लग्नानंतर अनेक महिलांची आडनाव बदलते, त्यामुळे पीएफ काढताना अनेक अडचणी निर्माण होतात। ईपीएफओ पोर्टलला लग्नानंतरचे नाव कसे अपडेट करायचे हेच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी परमेश्वर वाघ स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल टेक्नो टायगर मध्ये। लग्नानंतर जर तुम्ही तुमच्या आधार कार्डवर नाव बदलले असेल तर ईपीएफओ पोर्टलला सुद्धा तुम्हाला नाव बदलावे लागते, अन्यथा ईपीएफओ पोर्टलला लॉग इन होणार नाही आणि त्यामुळे पीएफ काढताना किंवा पेन्शन काढताना किंवा पीएफ ट्रान्सफर करताना अनेक अडचणी निर्माण होतात। ईपीएफओ पोर्टलला नाव बदलण्यासाठी जॉईंट डिक्लेरेशन भरावे लागते। जॉईंट डिक्लेरेशन हे तुम्ही दोन प्रकारे भरू शकता, एक म्हणजे ऑनलाईन आणि दुसरं म्हणजे ऑफलाईन। तर ऑफलाईन जॉईंट डिक्लेरेशन जे आहे ते अलीकडील काळामध्ये पीएफ ऑफिसनी बंद केलेले आहेत, तर त्यामुळे तुमच्याकडे एकमेव पर्याय उरतो तो म्हणजे ऑनलाईन जॉईंट डिक्लेरेशन। तर ऑनलाईन जॉईंट डिक्लेरेशन हे तुम्ही दोन प्रकारे भरू शकता, एक म्हणजे मेंबर पोर्टल वरून आणि दुसरं म्हणजे एम्प्लॉयर पोर्टल वरून। परंतु तुमच्या केसमध्ये तुम्ही जर ईपीएफओ मेंबर पोर्टलला लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तर ते लॉग इन होणार नाही, कारण तुम्ही तुमच्या आधार कार्डवरती आडनाव बदललेले आहे आणि ईपीएफओ पोर्टलवरील नाव तुमच्या आधार कार्डवरील नावाप्रमाणे मॅच होत नसेल तर लॉग इन एरर येतो। तर त्यासाठीच ईपीएफओने आता एम्प्लॉयरला जॉईंट डिक्लेरेशनसाठी पोर्टल उपलब्ध करून दिलेले आहे। त्यासाठी तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटसह एम्प्लॉयरला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि एम्प्लॉयर पोर्टल वरून ऑनलाईन जॉईंट डिक्लेरेशन भरण्यासाठी रिक्वेस्ट टाकायची आहे। त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट हे खालील प्रकारे आहेत, ज्यामध्ये तुमचे लग्नानंतरचे आडनाव ऍड झालेले आहे। त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वोटिंग कार्ड आणि बँक पासबुक किंवा इतर अजून डॉक्युमेंट आहेत। यापैकी कोणतेही 3 डॉक्युमेंट कमीत कमी लागतील आणि त्यासोबत तुमचं मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा लागेल। ईपीएफओ ऑफिसला नेम करेक्शन रिक्वेस्ट केल्यानंतर काही दिवसातच तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातील आणि व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचे लग्नानंतरचे नाव ईपीएफओ पोर्टलला अपडेट होईल। त्यानंतर तुम्ही ईपीएफओ पोर्टलला लॉग इन करू शकाल आणि पुढे तुम्हाला क्लेम करताना कोणतीही अडचण येणार नाही। हा व्हिडिओ तुमच्या अशा मैत्रिणीला शेअर करा जिचं आत्ताच लग्न झालेलं आहे आणि तिला ईपीएफओ पोर्टलवरती नाव अपडेट करायचं आहे, आणि टेक्नो टायगरला फॉलो करा, म्हणजेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील।